प्रेक्षक नमस्कार। यावेळेला एचएन न्यूजची टीम छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकामध्ये आहे। छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा 395वा जयंती मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरा करण्यात येत आहे आणि याच अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे। शिव छत्रपती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिशय सुंदर असे एकापेक्षा एक चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि सर्व शहरातील प्रत्येक क्षेत्रातील जे मान्यवर असतील त्यांचा सन्मान सत्कार सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मग ते नागपूरचे पोलीस कमिशनर असतील, जिल्हाधिकारी असतील आहे, जिल्हा परिषदेचे सीईओ असतील आहे, प्रत्येक पत्रकार असतील या सर्वांचा सत्कार समारंभ इथे करण्यात आलेला आहे। अजूनही काही लोक त्या ठिकाणी आहे। आता आम्ही तुम्हाला त्यांच्याकडे जाऊया बातचीत पण करूया। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या जयंती आहे। या जयंती उत्सवामध्ये संपूर्ण नागपूर आज रस्त्यावर आहे। 7 किलोमीटरची पदयात्रा झाली आणि 21व्या शतकातला भव्य भारत निर्माण करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांनी प्रेरणा घेऊन आपल्याला आपला देश मजबूत करण्याकरता सर्वांनी काम करावं अशी विनंती मी आपल्या सर्व हिंदू प्रेमी जनतेला करतो। तर आपण होते पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ज्यांनी सर्वांना छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या 395च्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा या दिलेल्या आहेत। अजूनही काही मान्यवर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। जिल्हा परिषदेचे सीईओ अविनाशी महामुनी सर सुद्धा आपल्यासोबत आहे। सर, आज 395वी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या हर्षोल्लास साजरी करण्यात येत आहे। काय सांगाल सर्वांना, काय आपण मेसेज द्याल? आज राज्य शासनामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांचे 395व्या जन्मशताब्दीनिमित्त जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रा याचं आयोजन करण्यात आलं होतं। या आयोजनामध्ये एक पदयात्रा 6 किलोमीटरची आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये 7 ते 8 हजार नागपूरकर जे आहे त्यांनी सहभाग घेतला आहे। त्यामध्ये विविध शाळांचे विद्यार्थी आहेत, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामाबद्दल प्रचार प्रसार करणारे जे गट आहेत अशा गटांना आपण आमंत्रित केलं होतं। तर एक खूप छान असा पदयात्रा झालेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल प्रशासक ज्या पद्धतीने होते आणि ज्या पद्धतीने त्यांनी मराठा साम्राज्य आणि एक स्वराज्य निर्माण केलं, त्या पद्धतीने स्वराज्यामध्ये ज्याप्रमाणे त्यांनी काम केलं आणि एक अष्टप्रधान मंडळ वगैरे निर्माण करून एक कुशल प्रशासक म्हणून त्यांनी जे आपली छाप सोडलेली आहे त्याचा प्रशासनामध्ये नक्कीच आम्हाला फायदा होईल आणि आम्ही ते गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी सर्व नागपूरकरांना आणि सर्व महाराष्ट्रवासियांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जन्मशताब्दीबद्दल हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। तर आपण होतो जिल्हा परिषदेचे सीईओ अविनाश महामुनी ज्यांनी या सर्व शुभेच्छा दिलेल्या आहे। यावेळेला आपल्यासोबत नागपूर महानगरपालिकेचे निगम चौधरी साहेब सुद्धा आहेत, त्यांच्याकडे आपण विचारूया। अभिजित दादा, आज ज्या पद्धतीचा हा कार्यक्रम सुरू आहे, काय सांगाल चौधरी साहेब, काय मेसेज आहे? कारण एनएमसीच्या अंडरमध्ये सगळं काही येतं, काय लोकांना विशेष मेसेज द्याल आणि मनपातर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीच्या निमित्त काही उपक्रम राबविण्यात येणार आहेत का? तसं काही प्रपोजल आहे का? नाही, आपण आता हे करतोय की जी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचे जे निर्देश होते त्यानुसार आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जन्मोत्सवाचं आयोजन ज्या महानगरपालिकेमार्फत आपण केलं होतं त्याच्यामध्ये जय शिवाजी जय भारत ही पदयात्रा जी होती ती आज सकाळी संपन्न झालेली आहे। सकाळी 7:30 वाजेपासून राजे रघुजी भोसले यांचे हे जे आहेत स्मारक तिथून ही यात्रा सुरू झाली पदयात्रा आणि आता आपल्याकडे इथे पदयात्रेचा समारोप झालेला आहे। मोठ्या उत्साहामध्ये विद्यार्थी, नागरिक तसेच विविध समाजातील वर्गातील लोक जे आहेत त्या पदयात्रेमध्ये समाविष्ट झाले। माननीय पालकमंत्री आमदार महोदय सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले। अतिशय उत्साहामध्ये हा शिवजयंतीचा जो सोहळा आहे तो सर्वांनी आज साजरा केलेला आहे। माझं सर्व नागरिकांना तेच हे असणार आहे की आजचा जो दिवस आहे फार महत्त्वाचा आहे। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 395वा जन्मोत्सव आहे, तर सर्वांनी तो उत्साहामध्ये साजरा करावा आणि त्याचबरोबरीने त्यांचे जे प्रिन्सिपल्स होते, ज्या ध्येयासाठी उद्दिष्टासाठी शिवछत्रपती महाराजांनी आयुष्यभर त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि मार्गदर्शन आपल्याला जे मार्गदर्शक तत्त्व दिली त्याच्यानुसार सर्व लोकांनी वागावं
आणि ते आयडियल्स अचीव करण्यासाठी प्रयत्न करावे असं माझं सर्वांना आव्हान असेल. तर आपण होते नागपूर महानगरपालिकेचे निर्वाहित डॉक्टर अभिजित चौधरी साहेब यांनी असं सांगितलेले की त्यांच्या तत्वावर चालण्याची आज विशेष गरज आहे आणि यापुढे सर्व मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे महानगरपालिकेने एक चांगला पुढाकार घेतला आणि मोठमोठ्या रॅल्या असतील आहे, मग ते योगासनं असतील आहे, डान्स असतील आहे, मुलांचे विविध पोशाख असतील आहे, एक नयनरम्य वातावरणामध्ये हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने सुरू आहे. तर आपण होते डॉक्टर अभिजित चौधरी सर. अजूनही काही आपल्याबरोबर मान्यवर आहेत, त्यांच्याशी पण आपण बातचीत करूया. श्रीमंत राजे मृदोजी भोसले महाराज साहेब सुद्धा आपल्यासोबत आहे. राजे, आज 395 छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे, कसं बघता याकडे आणि काय संदेश द्याल? याकडे शिवाजी महाराजांचा जन्मदिवस सर्वात पहिले मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. 395 जन्मदिवस आहे, पण 300 वर्षानंतर 350 वर्षानंतर तो आपण छत्रपती शिवाजी महाराजाला आपण आपल्या हृदयात ठेवतो. आपण त्यांचा आज एवढ्या मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराजांची जयंती मनवतो. हा म्हणजे एक शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याचा आणि आपल्या धर्माचं जे धर्म रक्षणासाठी जे कार्य केलं त्याचा एक आदर्श म्हणून एवढ्या वर्षांतून आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मनवतो. आणि हा आदर्श सगळ्यांनी आपल्या मनामध्ये कायम ठेवावा. यावर्षी शासनाने सुद्धा एक मोठी शिवजयंतीचा कार्यक्रम केलेले आहेत. पूर्ण शासनाद्वारे पूर्ण भारतामध्ये कार्यक्रम राबवण्यात येत आहे आणि शिवाजी महाराज एक असा आदर्श आहे की मला वाटतं की जिथपर्यंत सूर्यचंद्र आहे तिथपर्यंत शिवाजी महाराजचा आदर्श हा कायम नाही लोकांच्या मनामध्ये राहील. आणि लोकांनी फक्त शिवजयंती पुरतं शिवाजी महाराजांना लक्षात न ठेवता लोकांनी शिवाजी महाराजचा आदर्श आणि लक्षात ठेवून आपलं कार्य करावं. त्यांच्या जीवनाला जरूर या आदर्शाने फायदा होईल. मी शिवजयंतीला पुन्हा आपल्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. राजाश्री छत्रपती प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा मिलिंद येवले सर आहेत, वरिष्ठ पत्रकार सुद्धा आहेत. त्यांना आपण विचारू, सर आज महाराज साहेबांची 395वी जयंती साजरी करण्यात आली आणि आज खूप मोठा लष्कर दिसला आणि सर्वांच्या चेहरा उत्साह ओसंडून वाहत होता. काय सांगाल सर, हे कितवं वर्ष होतं प्रतिष्ठानचं? राजाश्री छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी आपण या शिवतीर्थावर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा तळ आहे आणि ऐतिहासिक गांधी गेट आहे, म्हणजे 33 वर्षापासून हा कार्यक्रम राजाश्री छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही करत असतो. आणि यावर्षी एक नवीन उपक्रम नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शासकीय उपक्रम सुरू झाला. त्यांचा सुद्धा स्वागत सत्कार आम्ही या ठिकाणी केला आणि अनेक मान्यवर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी जे मान्यवर त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान केला. स्वर्गीय आबा ठाकरे स्मृती महाराष्ट्राची लोकधारा हा सादरीकरणाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. अनेक शाळा संस्थांनी या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी आहेत. आजच्या कार्यक्रमाला पालकमंत्री श्री चंद्रप्रकाशजी बावनकुळे, त्याचप्रमाणे आमदार प्रवीण दटके, आमदार आशिषजी देशमुख, आमदार ॲडव्होकेट अभिजित वंजारी, श्रीमंत राजे डॉक्टर मृदोजी महाराज भोसले, हे सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आणि संपूर्ण प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. अभिजित जी वंजारी है, उन्हें जानना चाहेंगे. वंजारी साहब, आज 395 शिवजयंती, काय शुभेच्छा देता? साता समुद्रा पलीकडे ज्यांच्या शौर्याची, ज्यांच्या पराक्रमाची गाथा ही आहे असे सर्वांचे लाडके आदर्श राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंतीचा उत्सव केवळ महाराष्ट्रात, केवळ भारतात नाही तर अनेक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज होतो आहे. आणि या देशामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले, त्याच्यामध्ये ज्यांचं पराक्रम, ज्यांचं शौर्य, ज्यांची निष्ठा, ज्यांचं चरित्र, या सगळ्या गोष्टीच्या मध्ये ज्यांचं नाव अव्वल आहे असे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने सर्व लोकांना मी शुभेच्छा देतो. आणि शिवाजी महाराजांचे विचार हे नवीन पिढीपर्यंत जावे असा संकल्प आपण सर्वांनी आजच्या दिवशी घ्यावा ही विनंती. प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे साहेब सुद्धा आपल्या सोबत आहे. लोंढे साहेब, काय शुभेच्छा देता? जसा राजा कसा असावा, सुराज्य कशाला म्हणतात, पराक्रम कशाला म्हणतात, शौर्य कशाला म्हणतात आणि हातातलं शस्त्र कशासाठी वापरायचं याचा विवेक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मसमभावाचं, जातीभेदाच्या पलीकडलं, स्त्री दाक्षिण्याचं, स्त्रियांचा सन्मान करणारं, शेतकऱ्यांना न्याय देणारं, शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही धक्का नाही लावण्याचा आदेश आपल्या सैन्याला देणारा असा हा राजा जगात कुठे झाला नाही. त्यांचं मॅनेजमेंट, त्यांचं वॉर मॅनेजमेंट, त्यांची दूरदृष्टी, आंतरराष्ट्रीय स्तरावर काय होत आहे याचं वॉरफेअर लक्षात घेऊन
आपली नेव्ही उभे करणारे असे छत्रपती शिवाजी महाराज जगामध्ये झाले नाही. आणि म्हणून त्याचं जे कौतुक आहे आपला, म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो की त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला जन्म मिळाला. त्यांचे मावळ्यासारखं आपल्याला असं वाटतं की आपण त्यांचे मावळे आहोत. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज ज्या पद्धतीचं धर्मांध वातावरण या देशामध्ये झालेलं आहे, ते धर्मांधता मिटवण्याचं काम जर खऱ्या अर्थानं होऊ शकतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि त्यांचे जे मूल्य होते त्याचं जर योग्य पठन केलं, योग्य जर समजून घेतले, तर मला असं वाटतं आज जे आपण जातीजातीत मतभेद झालेले आहे, जे धर्माच्या नावानं राजकारण सुरू आहे, ते संपल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या दिवसाचं महत्त्व 395व्या जयंतीच्या निमित्तानं अधिक जास्त ठरतं. कारण की राजकीयदृष्ट्या गढूळ झालेलं धार्मिक वातावरण, धर्मांधता, जातीयता ही दूर करण्याचा संकल्प आज घेतला पाहिजे असं मी सगळ्यांना आवाहन करतो. आजच्या तरुण पिढीला आवाहन करतो. बनना आहे तो छत्रपती शिवाजी महाराज असेल. तर आपण सर्व मान्यवरांशी बातचीत केली आणि 395 हा जो जयंती होती ही मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती ही अख्ख्या महाराष्ट्रात साजरी केली जाते. याच शृंखलेमध्ये आज नागपूरच्या महाल परिसरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक या ठिकाणी ही 395 जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली. आणि शहरातील अनेक परिसरातून फार लोक आलेले होते, लहान मुलं आले होते, विद्यार्थी मित्र आले होते आणि शहरातील जेवढे प्रशासकीय अधिकारी ते सुद्धा आलेले होते. आणि एकूणच सांगत झालं छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या तत्वाची गरज ही आज या समाजाला आहे असं काही मान्यवरांनी सुद्धा म्हटलेलं आहे. आपल्या सर्वांना HN न्यूजतर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागपूरच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज या परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, HN न्यूज नागपूर. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा. ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.